नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण वटपौर्णिमेची पूजा अगदी योग्य आणि साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी, त्यासोबतच पूजेचा संपूर्ण विधी आणि या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे, चला तर मग सुरुवात करूया पूजेच्या लागणाऱ्या साहित्यापासून। तर इथे मी असं आरतीचं ताट तयार करून घेतलेलं आहे। यामध्ये 2 निरांजन घेतलेली आहेत, शुद्ध पाणी पंचामृत घेतलं आहे, दोऱ्याची सुतगुंडी घेतलेली आहे, कापसाची वस्त्रमाळ, कापूर, त्यासोबतच इथे 2 विड्याची पानं, 1 सुपारी गणपतीचं प्रतीक म्हणून, हळदी, कुंकू, काही फुलं किंवा हार तुम्ही घेऊ शकता, अगरबत्ती घेतलेली आहे, अक्षता, विड्यावरती ठेवण्यासाठी 5 प्रकारचं साहित्य घेतलं आहे, माचीस आणि आपण वडाला जो नैवेद्य दाखवणार आहोत तो नैवेद्य सुद्धा आपल्याला सोबत घेऊन यायचा आहे। त्याचबरोबर सावित्रीची ओटी भरण्यासाठी आपल्याला एक खण लागणार आहे, म्हणजे ब्लाउज पीस मी घेतला आहे, त्यावरती आंबा, गहू, सौभाग्याचं लेणं देखील आपल्याला अर्पण करायचं असतं ते घेतलं आहे आणि तुम्ही ओटीचं साहित्य देखील घेऊ शकता। तर एवढं साहित्य आपल्याला वडाची पूजा करण्यासाठी लागणार आहे आणि पूजा झाल्यावर आपल्याला त्याच ठिकाणी 5 किंवा 7 सुवासिनींची ओटी भरायची असते। तर त्यासाठी थोडेसे गहू, 5 आंबे घेतलेले आहेत, हे सुद्धा आपल्याला घेऊन जायचं आहे। तर चला, साहित्यांची अशी सगळी जमवाजमव झाल्यानंतर आपण जाणार आहोत वडाच्या झाडाची पूजा करायला। आपण वडाच्या झाडाजवळ आल्यानंतर आपण वडाची पूजा करायची आहे। तर वडाची पूजा करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे, कारण कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो, त्यामुळे आपण सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। हा दिवा आपल्या पूजेचा साक्षी असणार आहे, त्यामुळे सगळ्यात आधी आपण दिवा लावल्यानंतर दिव्याची हळदी, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची आहे। त्यासोबतच अगरबत्ती देखील आपल्याला लावून घ्यायची आहे। स्वतःला देखील महिलांनी हळदी कुंकू लावायचं आहे। दिव्याची पूजा झाल्यावर दिव्याला मनोभावे नमस्कार करूया। त्यानंतर आपण इथे गणपतीची स्थापना करणार आहोत, त्यासाठी खाली थोड्याशा अक्षता ठेवायच्या आणि त्यावर ही सुपारी आपण गणपती म्हणून स्थापन करायची आहे आणि गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून आपण त्या सुपारीची देखील हळदी, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची। ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः असा मंत्र म्हणत तुम्ही फुलंही अर्पण करायची आहेत, गणपतीला ओवाळायचं आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे। गणपतीची पूजा झाल्यानंतर आता आपण वडाच्या झाडाची पूजा करणार आहोत। त्यासाठी सगळ्यात आधी वडाची पूजा करण्यासाठी आपण वडाला जल अर्पण करायचं आहे, त्यानंतर पंचामृत अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा शुद्धोदक स्नान म्हणून पुन्हा एकदा आपण जल अर्पण करायचं आहे। वडाची पूजा करायची आहे, हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत, वस्त्रमाळ अर्पण करायची आहे। त्यानंतर तुम्ही जी काही फुले आणली असेल तर ती अर्पण करायची आहेत किंवा हार आणला असेल तर तो वडाच्या झाडाला घालून घ्यायचा आहे। मनोभावे नमस्कार करायचा आणि त्यानंतर आपण जे काही विड्याचं साहित्य आणलं होतं तर ते विड्याच्या पानावरती आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं आहे। 2 विड्याची पाने एकावरती एक ठेवून त्यावरती जे काही आपण खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी जे 5 प्रकारचं साहित्य घेतलं होतं ते त्यावरती ठेवायचं आहे। त्यासोबतच आपण वडाला दाखवण्यासाठी जो काही नैवेद्य आणला असेल तो सुद्धा आपण समोर ठेवून घ्यायचा आहे। काही जण पुरणपोळीचा नैवेद्य करतात तर काही जण शिधा पण ठेवतात। तर आता या ठिकाणी माझ्याकडे शिधा आहे, त्याच्यामुळे मी शिध्याचा नैवेद्य दाखवणार आहे। त्यामुळे तुम्हाला जो काही नैवेद्य ठेवायचा आहे तो ठेवून त्याच्या भोवती 3 वेळा पाणी फिरवायचं। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून त्याच्या भोवती 3 वेळा पाणी फिरवायचं आहे। आता आपल्याला सावित्रीचं वाण द्यायचं आहे, सावित्रीची ओटी भरायची आहे। आपल्याला माहिती आहे की या व्रताची सुरुवात सावित्रीपासूनच झाली होती, कारण सावित्रीनेच सत्यवानाचे प्राण वटवृक्षाखालीच परत मिळवले होते, त्यामुळे तिला वाण देणं महत्त्वाचं आणि तिची सुद्धा पूजा करणं महत्त्वाचं आहे। त्यासाठी आपण इथे खण ठेवणार आहोत। खण म्हणजेच ब्लाउज पीस मी घेतलेला आहे। सावित्रीची ओटी ही गव्हाने भरली जाते आणि आंब्याने भरली जाते, त्यामुळे आंबा, गहू घालायचे आहेत। तुम्ही ओटीचं साहित्य देखील त्यावरती ठेवू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
सावित्रीला सौभाग्याचं लेणं अर्पण करायचं आहे। त्यामध्ये कुंकवाचा करंडा, बांगड्या, काळ्या मण्यांची पोत, आरसा, कंगवा असं सर्व शृंगाराचं साहित्य असतं ते अर्पण करायचं आहे। आणि त्या ओटीवरती देखील हळदी कुंकू वाहून आपण मनोभावे नमस्कार करायचा आहे। वडाच्या झाडाला धूप दीपाने ओवाळायचा आहे, मनोभावे प्रार्थना करायची आहे। त्याच्यानंतर अशा प्रकारे सगळी पूजा झाल्यानंतर आपण वडाला सूत गुंडाळणार आहोत, म्हणजे ही सूतगुंडी वडाला बांधायची आहे आणि 7 प्रदक्षिणा मारायच्या आहेत। चला तर मग सुरुवात करूया। वडाला प्रदक्षिणा मारत असताना आपल्याला 7 जन्म तोच पती मिळावा अशी प्रार्थना केली जाते, कारण प्रत्येक सुवासिनी स्त्री आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे, उत्तम आरोग्य मिळावे, आपल्या सुखी वैवाहिक जीवनासाठी ही पूजा करत असते, व्रत करत असते। त्यामुळे आपण ही मनापासून प्रार्थना करायची आहे। वडाला प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर मनोभावे नमस्कार करावा आणि आपल्या घरच्यांच्या सुख समृद्धीसाठी सुद्धा प्रार्थना करावी। अशा प्रकारे वडाची पूजा झाल्यानंतर तिथेच आपल्याला 5 सवाष्णींची ओटी भरायची असते। सगळ्यात आधी 5 सवाष्णींना हळदी कुंकू लावून आंब्याने आणि गव्हाने त्यांची ओटी भरायची असते। आधी सवाष्णीला हळदी कुंकू लावून त्यानंतर त्यांच्या ओटीमध्ये आंबा आणि थोडेसे गहू घालायचे। तुम्ही ओटीचं साहित्य देखील घालू शकता, म्हणजे खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी जे काही असेल ते। आणि त्यानंतर 5 वेळा आपल्याला थोडेसे गहू ओटीमध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर त्यांना नमस्कार करायचा आहे। आणि अशा प्रकारे एकमेकींची ओटी भरल्यानंतर तुम्ही सुवासिनी उखाण्यांचा कार्यक्रम पण करू शकता। तर मग अशा प्रकारे आज आपण वडाची पूजा एकदम साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहिलेलं आहे। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आपल्या अनेक मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।